शकत, उशीर झालाय। इरा, तो सप्लायर बदलायची काही गरज नाही, जुना आहे, विश्वासातला माणूस आहे। माल बाद आहे त्याच्याकडचा। बोलू आपण नंतर। अहो लई किरामिष्ट तोंडाचा आहे ते। एक तर क्रेडिट कमी देते ते आणि 4 दिवस झाले नाही की लगेच फोन, पेमेंट कवा पेमेंट कवा। काय पळून चालू आहे काय? 15 दिवस थांबा येत नाही याला। चांगला माणूस आहे तो, बाद आहे माणूस एक नंबरचा, आणि माल पण त्याच्याकडे एवढा खास नाही हो। एक संधी देऊया की आपण त्याला। हा बरं ठीक आहे। धनाजी। हा सरकार, काय चुकलं का सरकार? साखर कमी, दूध कमी आहे का? अरे बाबा, थँक्यू। काय झालं सरकार, माझं चुकलं का काय? नाही रे बाबा, चुकलं नाही। मला कामावरनं काढणार नाही ना तुम्ही? अरे कामावरनं नाही काढणार दानाजी मर्दा, एवढी वर्ष तू आमच्यासाठी राब राब राबतोस, तू एवढं चांगलं काम करतोस म्हणताना आम्हाला गरमागरम 2 टायमाचं खायला मिळते। मेथीची भाजी नाद खोळा केलीस तू आता, तुला थँक्यू म्हणायचं राहून गेलं रे बाबा, म्हणून म्हणलं दाद्या थँक्यू। धनाजी जा। होय सरकार। अर तुझा शर्ट भिजला बघ, हात वल्ला होता माझा। राहू द्या सरकार, हे घे हात पुसा। सॉरी सॉरी, आणि थँक्यू, आणि ऑफकोर्स पण। काय होतं हे? असंच वाटलं म्हणून हो। शाळेतनं शिकून आला काय? मास्तरनीकडनं? तुम्हीच म्हणता नवं, जे चांगलं असतं ते घ्यावं। पण ते आधी चांगलं आहे का नाही ते बघावं आणि मग घ्यावं। आपल्यासाठी जी माणसं राबतात त्यासनी थँक्यू म्हणलं तर वाईट काय त्याच्यात? ती असती थँक्यू नवं, पगार लागतोय येळेत, चांगलं वागवावं लागतंय। ते करतोयच आपण। झालं की हेच त्यांचं थँक्यू। त्यांच्या अडीअडचणीला उभं राहणं, त्यांना फॅमिली सारखं वागवणं, हेच त्यांचं थँक्यू। हे असं बोलून दाखवणं दिखावा आहे, हे आमासनी नाही पटत। आपण थँक्यू म्हणलं की जरा समोरच्याला पण भारी वाटते हो। सगळं बोलायचं नसतंय, वागण्यातून कळलं पाहिजे की आपण थँक्यू आहोत, आणि तो दिखावा करणाऱ्यांची म्हणणी बी या घराबाहेर राहिली तर बरं आहे। आपल्या नोकरांना सवय नाही अशा वागण्याची, घाबरतील ती। आपल्या घरात जे जुनं आहे तेच सोनं आहे, सगळं नवं बाहेरच राहू द्या, नवं या घराला झेपणार नाही। काय झालं? काय नाही इरा, हे बघ काहीतरी झालंय। नाही ग ताई। अगं मग तू रडतीयस का? असंच। बर मला सांग, निखिल काय म्हणला? ताई आमची खूप भांडणं होत आहेत। अगं ठीक आहे इरा, कपल्स मध्ये भांडणं होत असतात, हे सिरियस आहे। विषय काय भांडणांचा? लग्न। लग्न काय? त्याला नाही करायचंय। आणि मला करायचंय, पण तो लग्नाला आत्ता नाही म्हणतोय का नाहीच म्हणतोय, मला तेच कळत नाहीये। इरा तू जरा शांत हो। शांतच आहे, निखिल बाबत म्हणते मी। त्याच्या बाबत शांत हो? हो इरा, म्हणजे त्याचं म्हणणं समजून घे। मी नाही समजून घेऊ शकत का? ताई तो पलटी मारतोय अगं। म्हणजे त्याला मी नकोय। इरा असं काही बोलू नकोस, असं काही नाहीये।
हे बघ, आई बाबा ऐकतील, तू असं काही विचार करू नकोस. अगं खरंच तू माझे कॉल उचलत नाहीये, माझ्या मेसेजेसना रिप्लाय करत नाहीये, टाळाटाळ करतोय. अगं मला ना परीक्षेचं आणि अभ्यासाचं कारण सांगतोय, पण मित्रांबरोबर कॉफी शॉप मध्ये बसतोय. मला खरंच कळत नाही त्याच्या मनात काय चालू आहे. हे सगळं ह्याचं लग्न मोडल्यामुळे. मला असं वाटतंय ना ताई की त्याचा माझ्यातला इंटरेस्ट संपलाय आणि तुझं लग्न मोडलं हे फक्त कारण पुढे करतोय. अगं तो तू तू असं बोलू नको सिरात. आई साहेबांचा मुद्दा बरोबर आहे, पण मला जास्त मास्तरीन बाईंचं पटलं बरं का यावेळेस. प्रेमात आहे म्हणून नाही, गे बस उगेच काय तर बोलू नको. खरंच पटलं. मनात आहे तर एकदा बोलून टाकायचं ना. आपण लोकांनी चांगलं वागवतोय, पगार देतोय वगैरे सगळं बरोबर आहे, मला पटलं की. पण एकदा तोंड उचकडून म्हणलं थँक्यू तर काय फरक पडतोय. पण शेवटी जुनी पिढी. आमच्या आई साहेबांनी काय पटाय नाही. जुनी माणसं आहे तो, नव्या गोष्टीसनी घाबरतात. बरोबर आहे हो त्यांचं, चालायचंच, साहजिक आहे. आता जो सप्लायर हा राड्या एकतर माल एवढा बाद देतोय देऊ की रमेश तोंडाचा, त्याचा रेट एवढा, सारखं रडत राहते. तरी त्याला बदलायचं नाही का बरं? त्यालाही नाही व्हायचं मोठं, पण आपण बदललं पाहिजेच की. आपलं काम आडून राहतंय तरी फक्त माणूस जपायचा म्हणताना आपण नुसकान नाही ना सोसू शकत. नुसकान नाही रे. काय म्हणले होत्या मास्तरीन बाई? अहो तुम्ही आधी स म्हणताय, आधी क आहे. नु क सा न. आधी क मग सा. क सा असा कसा शब्द यो नु क सा न. हे जमलंय आपल्याला. नुसकान हल्ली माती हे झाले मरती सड. मास्तरीन बाईंचं काय सगळं आपल्याला जमलं पाहिजे अशातला काय भाग नाही आहे. असं बी आईसाहेब म्हणल्यात ते बरोबरच आहे. सगळंच बदा बदा नवीन काही या घराला झेपणार नाही. सगळं नवीन राहू दे, पण मला काय वाटतं माहिती का राणी, सगळं जुनं पण चालणार नाही. जरा नवीन जरा जुनं कॉम्बिनेशन हो. कॉम्बिनेशन मध्ये काम चाललं पाहिजे. खरंच की. आता काल मास्तरीन बाई काय म्हणल्या, ते सल्पहिरामचं काय म्हणल्या, ते एक आयटम सांगितला त्याने सल्पहिरामचा. कसलं भारी होता. जमाना झालो हो हे सगळे शब्द ऐकून. आधी काय वाटायचं नाही, पण मास्तरीन बाईंच्या तोंडून हे ऐकलं नाही. हा भारी वाटतं. माझं कानाला गुदगुले झाल्यावर वाटतं. खरंच चेष्टा नाही. असं काय तर मध 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 फुलातला मध असते की नाही, असा कानात मास्तरीन बाई टाकायला असंच वाटतंय राव. गोड गोड गार गार फुलातला मध मास्तरीन बाई कानात टाकतात असंच वाटतंय. कसली भारी भावना आहे, तू मला सांग. जे आपल्यासाठी राबतात त्यासनी थँक्यू म्हणावं. आत्तापत्र येऊ विचार बी केव्हा मनात आला नव्हता. खरंच की. थँक्यू म्हणायला कसलं नुकसान आहे. जमलं हे जमलं. नुकसान थँक्यू म्हणायला कसलं नुकसान आहे. एका तारखेला जमले आपल्याला जमलेला आहे. थांबा 2 मिनिटं. जमलेला आहे. काय ग, काय म्हणत होती? काहीच नाही. काहीतरी बिनसलाय ना तिचं. मलाही कळतंय आई. बोलतेस का तू तिच्याशी? बोलते, पण आई अशी ती अचानक नाही ओपन अप होणार. अक्षय मला काळजी वाटतेय ग. हल्ली लक्षच नसतं अगं तिचं कशात. रात्र रात्र जागी काय असते, काही विचारलं ना तर घोड्यासारखी बसून असते. फोन आला की मध्येच उचलते, घराच्या बाहेर जाते. तू नको काळजी करूस, एवढं काही नाही झालेलं.
डोंट वरी, मी बोलते तिच्याशी. आमच्याशी तर काहीच बोलत नाही. तू तरी बघ. इरू, चहा घेतेस का? काल रात्री जेवली पण नाहीयेस तू. नाही नको. का ग? थोडं मळमळतंय मला. रात्री झोपायचं नाही, वेळेवर जेवायचं नाही, जागं राहायचं, यामुळे पित्त वाढणारच ना. मग असं आई प्लीज आता लेक्चर देऊ नकोस मला. अगं इरा, असं काय? थोडी पोळी भाजी खाऊन घे बरं. सांगितलं ना नकोय म्हणून. अगं काय हा आरडाओरडा? बाबा बघा ना हे ए, इरा, इरा, हिला काय झालं आता? काहीतरी बिनसलेलं दिसतंय तिचं. इथं काय करायलास? कुठे काय कशाला आलीस? इथं काय काम आहे? काय काम नसेल तर येऊ नाही शकत का? नाही. बाई तुम्ही असं तोडून बोलता ना, मग डिस्टंप होती मी. चंचू पात्र डिस्टंप नव ग, डिस्टर्ब. डिस्टर्ब. जमलं तुला. आता मला करू नको डिस्टर्ब. जा. मराठी कळ ना काय? निक्की बाई. तुम्ही असं वागले ना का ताण येतो मग मला, मग माझ्यामुळे माझ्या मम्मीला आणि आमच्या दोघींमुळे मावशीला. म्हणजे थोडक्यात काय, शेवटी तुमच्या वागण्याचा त्रास तुमच्या आईला होतोय. समजून घ्या की जरा. ऐक की, जा. पण काम तर विचारा की. तू म्हणलीस की काय काम नाही म्हणून. ते कामाशिवाय येऊ शकत नाही का असं म्हणलं मी. हा, मग नाही येऊ शकत, सांगितलं की मी तुला. वय पण माझं काम आहे तुमच्याकडं. काय काम आहे? काय ए अंगावर येतीस काय? ए काय करायला लागलेस? वळडू नका हो. अहो म्या का नाही नवीन डिझाईन तयार केलंय, तर म्हणलं पहिला शर्ट तुमच्यासाठी शिवावा. तर काय करू नको, डोळ्यात घेणार त्यांचे. काय करा? ए काय काय करतेस? डोसक्यावर पडल्यास काय त्यांचे? काय काय करायला? तुम्ही देव व्हायचं माझं. काय देवाला गळफास लावतीस का? काय डोसक्यावर पडल्यास काय? त्यांचे काय बोलायलास तू? अहो ग्राहक देव असतोय ना व. आणि माझ्या डिझाईनची सुरुवात तुमच्यापासून झाली तर मग शुभ शकून असेल माझ्यासाठी. मी तुझ्यासाठी ना देव आहे ना ग्राहक आहे. मी तुझ्या संग बोलायला येतोय काय? नाही. मग तुम्ही माझ्या वाट्याला जात जाऊ नको. आता गप गुमान बाहेर हो, नाहीतर मी जाईन. तुमच्यामुळं ना म्या डिस्टंप होती. तुझ्या खोलीत जाऊन हो जा बाळ. आणि डिस्टर्ब नव, डिस्टर्ब. पण तुमच्या पोरापर्यंत पोचाया भुवी तुमच्या रस्त्यात आडवी उभी आहे बघा. तिला डावलून तुमच्या हाताशी तुमचं पोरग नाही लागणार. समजून घ्या जरा. तुमच्या मुलाचं सुख आणि भुवी वेगळं नाही हो. सांभाळ की. सांभाळ सांभाळ. या बस बस आई बस. सावकाश. मग झाला का विचार? मी काय म्हणते, 4 पावलं तुम्ही पुढे या, 4 पावलं भोवी येईल. मागचं समजा इसरून जाऊ. काय अहो दुसरं कोणासाठी नाही, फक्त तुमच्या लेकरासाठी भुवीवरचा राग सोडा. काय काय असं गप्प बसून काय म्हणणार? वर्षाची वर्ष निघून गेली. तुमच्या आणि भुवी मधली तेढ पण वाढत गेली.
तुम्ही तरी इतकं ताणून कशा पाहिजे धरतायसा? हा अहो सोडून द्या की समजा कडूपणा आणि बोला तिच्याशी. लेकराच्या सुखापेक्षा तुमचा राग महत्वाचा वाटतोय तुम्हासनी. अहो ऐका माझं, भूविवाचा राग गिळून टाका आणि नव्यानं सुरुवात करा. हो कसं कळना तुम्हासनी? तुमचं आणि भूवीचं नातं चांगलं झालं तर अधिपतीचं पण समजा चांगलं होईल. हो निदान पोरासाठी तरी तुम्ही दोघं एकत्र या आणि गोडीनं बोला. असं जर झालं नाही ना तर भूवीच्या मर्जीची सून घरात येईल एवढं मात्र ध्यानात ठेवा. अधिपतीचा जीव त्या मास्तनीमध्ये अडकला आहे, पण या जन्मात तरी तो भूवीला दुखावणार नाही बघा. आणि भूवी हट्टाला पेटली का काय करू शकते हे ठाव आहे ना आपल्याला. आईच्या हक्कानं बोलते हो, समजून घ्या जरा. यात समद्यांचंच हित आहे. खाऊन घ्या. गोविंद, अरे मालकांकडे लक्ष दे. अगं चंचे, अगं काय झालं बाळा? मम्मी सारखं हडतूड करतात म्हणजे काय मम्मी? मी काय कचरा आहे होय घरातला? मला बी माझं काहीतरी म्हणणं आहेच की. माझी पर्सनॅलिटी काय फालतू आहे वय? नाही ग बाळा, तुला कोण म्हणलं फालतू? तू नाही तशी, तू माझी राजकुमारी आहेस ग. हा पण त्यांना काही वाटत नाही ना या राजकुमारीचं. अगं चंचे वाटेल ग. अगं ताई तुमचं लगीन लावून देणार आहे का नाही? मग उगा कशाला टेन्शन घ्यायलीस? तुझ्या ताईनं काही स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय हवंय आमचं लगीन लावून देणार म्हणून. अगं पण ती म्हणते का नाही तुमचं लगीन लावून देणार म्हणून? अगं मम्मी पण म्हणणं आणि करण्यात फरक असतो ना. ती म्हणून 1 महिना होऊन गेला पण अजून काही घडणं झालंय. अधिपती तर सारखं मास्तरीन करायलेत आणि ती मावशी तिथं सारखं हे करू नका ते करू नका सांगायली. मम्मी मला ना आता माझ्या आयुष्याचं चित्रच क्लिअर होईना झालंय. माझ्या मैत्रिणी बी मला सारखे टोमणे मारतात. तुझं लगीन मोडलं तर आता परत होणार हाय का नाही? बसणार आहेस घरात अशीच बिन लग्नाची? अगं चंचे, अगं म्या जिवंत असताना तुला बरी म्या बिन लग्नाची ठेवीन ग. अगं मम्मी पण आपण काय निर्णय घेऊ शकतोय काय आपल्या आयुष्याचा? अगं चंचे आपण नाही पण ताई तर घेऊ शकते का नाही? अगं पण कवा घेणार? मला ना आता असं बिन लग्नाचं राहून ना आता कंटाळा आलाय बघ. माझ्या मैत्रिणी पावसाळ्यात त्यांच्या नवऱ्यासोबत फिरायला गेलेत आणि मी इथं विचार करत बसले, वाट बघत बसले का माझा होणारा नवरा माझ्याशी लगीन करणार हाय का नाही. विचार करून करून ना असं डोसकं फुटायची वेळ आली आता. चंचे चंचे गप रडू नकोस, गप. लई झालं, डोसक्यावरनं पाणी गेलंय. आता ताईला काय तो फायनल निर्णय द्यावाच लागेल. सावकाश. हा 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 बस. बरं वाटतंय का बाळा? नाही, डोकं दुखतंय. पड जरा, पडतेस का? नको आई, पडल्यानंतर ना अजून गळ्याशी येईल असं वाटतंय. मी बसते जरा वेळ. बरं ठीक आहे. का सारखं हिला पित्त होतंय मला कळतच नाहीये. नाही माहिती ग आई मला. झोप जरा शांतपणे, तुला बरं वाटेल. इरा हे घे, थोडस थंड दूध पी. नाही नाही नको, मला मळमळतंय. अगं पण पोटात काही नसेल तर ऍसिडिटी वाढेल ना. हे घे पी दूध. नाही मला दूध बघूनच उलटी आल्यासारखं होतंय. अगं इरा पोटात काही नसलं तर ऍसिडिटी वाढेल ना. पी थोडस दूध. आणि डोकं दुखतं म्हणतेस ना, घे बरं. चल
खरं तर ना हिला कधीच पित्त होत नाही, पण आता कसं काय होतंय माहित नाही मला. पण जेवण नाही वेळेवर, झोप नाही, मग पित्त उसळणारच ना. हल्ली रात्र रात्र जागी असतेस तू इरा. काय झालंय? झोप नाही येत मला. झोप होत नाही ना म्हणून पित्त होतं. इरा, असं करत जाऊ नकोस ग. वेळेवर खा, आणि जर रात्री झोप येत नसेल तर थंड दूध पिऊन झोप. तरीही तुला बरं नाही वाटलं तर आपण डॉक्टरांकडे जाऊ वाटल्यास. बस. अगं इरा, थोडं तरी पी अजून. नाही पुरे. अगं अक्षू, विद्या, या इकडे तू. तिला आराम करू दे. हं. इरा, झोप जरा. आराम कर. हां, पड या. बेटा. हं?